वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजे द्रुत खर करवाले अबला के नो माए तबले बहुबल धारिणी नमामि तारिणी मुपुदल वारिणी मातरं वंदे मातरम। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही महिमा त्वं हि प्राणः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तुम्हारे प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे मातरं वंदे मातरं। त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमला अमला अतुला सुजलां सुफला मातरं वन्दे मातरं। श्यामला सरला सुस्मिता भूषिता धरणी भरणी मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। सौंदर्य सामर्थ्य व वैभवाचे वर्णन करणारे हे राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम। हे फक्त गीत नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा प्राण क्रांतिवीरांचं बळ आणि आपल्या राष्ट्राच्या अभिमानाचं एक प्रतीक आहे। 1870च्या दशकात आनंद मठ या कादंबरीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलेलं आहे। हा देश म्हणजे फक्त भूमी नाही तर ही माझी माता आहे, जन्मदा भूमी आहे या भावनेने बंकिमचंद्रांसारख्या मातृभक्त देशभक्त कवीच्या वाणीतून भारत मातेचे वर्णन करताना वंदे मातरम हे शब्द त्यांच्या मुखातून निघाले। आणि हे शब्द म्हणजे फक्त शब्द नव्हे तर त्यांच्या मनातील हा एक हुंकार आहे। हाच हुंकार नंतर भारताची स्फूर्तिदायी घोषणा बनली आणि इंग्रजांविरुद्धचं एक अतिशय प्रभावी असे शस्त्र बनलं। तर या संपूर्ण वंदे मातरमचा अर्थ आता आपण बघूया। आपल्या या भारतभूमीला आई असं आपण म्हणतो, भारत माता असं म्हणतो आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी वंदे मातरमच्या प्रत्येक करण्यानंतर या आपल्या आईला प्रणाम करून बंकिमचंद्रांनी याची रचना केलेली आहे। हे आई, मी तुला नमस्कार करतो, तू पाण्याने परिपूर्ण फळांनी परिपूर्ण आहेस। आई, मलयाहून येणारा वारा शीतलता देतो, तू पिकांनी व्यापलेली आहेस। हे आई, आम्ही तुला नमस्कार करतो। ज्याची रात्र चंद्राच्या प्रकाशाने सजलेली आहे, ज्याची भूमी बहरलेल्या फुलांनी सजवलेल्या झाडांनी व्यापलेली आहे, नेहमी हसणारी गोड बोलणारी